आमच्या वडापुरी आणि माळवाडी गणातून अतिशय म्हणजे दोन्ही नेत्यांचे बर्नियाव असतील किंवा हर्षवर्धन पाटील साहेब असतील, या दोघांचे कार्यकर्ते खूप कार्यकर्ते आहेत. आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे पहिलं. तर या गटातून खूप मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते होते. तर या कार्यकर्त्यांना उमेदवारी देणं गरजेचं होतं. तर अशी काही उमेदवारी देण्यात आलेली नाही. बाहेरून देण्यात आलेली उमेदवारी आहे ती आम्हाला या जनतेला, गटातील जनतेला अजिबात मान्य नाही. असे गटातील उमेदवार द्यायला पाहिजे होता पण दिलेला नाही. तरी अशी इथली जनता सुज्ञ आहे. या जनतेने बाहेरील उमेदवारी कधीही स्वीकारणार नाहीत अशी मी या प्रचाराच्या दरम्यान सांगू इच्छितो. वातावरण आहे. 60 ते 65% मतदान आमच्या दोन्ही उमेदवाराला होतं, भारतीय जनता पार्टी या उमेदवाराला. आणि इथे भरपूर इच्छुक उमेदवार होते, इथल्या उमेदवारांना दिले नाही. त्यांच्या आता एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाजपमधनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा उभा राहा म्हणत होते, परंतु आमचे गोटूभाऊ, आमचे सिनियर आहे ते, त्यांचं चांगलं कार्य आहे. आम्ही सांगितलं, मोठ्या मनानं सांगितलं त्यांना उभा करा. आणि जे आमच्या विरोध पार्टी आहे त्यांच्यात भरपूर मागं लागली होती की आम्हाला उमेदवारी द्या. आज जवळजवळ 20-25 वर्ष झाले ते नुसतं कार्यच करते ती, त्यांचा विचार सुद्धा केला नाही. आणि बाहेरून येऊन उमेदवारी घेतली आणि ते बी स्वतःच्या मुलाला उमेदवार दिली आहे. आणि त्यामुळे भरपूर जनता नाराज आहे तिथली. आणि कोण पोरगा उभा करते, कोण मुलगी उभा करते, त्याच्यामुळे जनता भरपूर नाराज आहे इथल्या. त्यामुळे भरपूर मतदान होईल भारतीय जनता पार्टीला. भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे की सर्वसामान्यांना न्याय देणारी पार्टी आहे. तसं त्या दुसऱ्या पार्टी, समोरच्या पार्टीत तसं नाही. की त्यांचं कसं आहे, घराणेशाही थोडक्यात. ते नेत्यांचीच मुलं मोठी करायची, सर्वसामान्याला इथे महत्वच नाही कसलं. गोटोबा यांना व देशमुख परिवाराला या ठिकाणाहून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. तसंच भांडगावच्या जनता सुज्ञ असल्या कारणाने काम करणाऱ्या लोकांना भांडगावची जनता ही मतदान करेल. गोटोबा यांचं जे काम आहे जिल्हा परिषदेवर म्हणा किंवा पंचायत समितीवर म्हणा, त्या पद्धतीनं त्या कामाला प्रभावी होऊन इथली लोक नक्कीच त्यांना मतदान करतील आणि आमच्याकडून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न होईल या ठिकाणी.